महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळते। अर्ज मागे घेण्यासाठी केवळ आता 1 तासच बाकी आहे। बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मंडळींची पळापळ अक्षरशः पाहायला मिळते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अर्ज मागे घेण्यासाठी खरं तर आता केवळ 1च तास बाकी आहे। बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मंडळींची पळापळ पाहायला मिळते। तर जळगावात देखील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघा 1 तास उरलाय। आजही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे। जळगावात आतापर्यंत 4 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 3 आणि भारतीय जनता पक्षाचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। जळगाव महानगरपालिकेची निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जळगाव महानगरपालिकेमध्ये अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे। प्रत्येक पक्षामध्ये बिनविरोध काढण्याची चुरस या ठिकाणी लागलेली आहे। आपले उमेदवार हा कशा पद्धतीने बिनविरोध निघेल यासाठी ताकद लावण्यात येत आहेत। आपण आहोत महापालिकेच्या प्रांगणामध्ये। या ठिकाणी जर विचार केला तर भाजपाचा 1 उमेदवार हा बिनविरोध झालेला आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार या ठिकाणी आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत। तर युतीचा जर विचार केला तर युतीमध्ये एकूण 4 उमेदवार हे जे आहेत हे बिनविरोध झालेले आहेत। 3 वाजेपर्यंत म्हणजे आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांचा माघारी घेण्याचा अर्ज हा माघारी घेण्याचा दिवस जरी असला तरी कुठल्या पक्षात किती इच्छुक उमेदवार हे आहेत हे बिनविरोध होतात। त्याच पद्धतीने महाविकास आघाडी असेल, त्याच्यावर युती असेल, महायुती असेल, यामध्ये कशा पद्धतीने आगामी काळात लढत होईल हेही तितकंच पाहणं गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।